सध्याला शिवसेनेकडून एकनाथ शिंदे साहेबांकडून जे पक्ष आहे हे माननीय एकनाथ शिंदे साहेब, हेमंत भाऊजी पाटील, आमदार बोंडारकर साहेब यांनी खऱ्या कार्यकर्त्यांची ओळख केली आणि कट्टर हिंदूवादी जे आहे संघटना म्हणून काम करणारी शिवसेना मुळात इथं नांदेड शहरात, जुन्या नांदेड शहरात कायम राहावं यासाठी खूप चांगले निर्णय घेतलेत। हे जे भाजपवाले आहेत इथं नांदेड स्थानिक लेवलला लोकलचा राजकारण खराब करण्यासाठी निष्ठावंत लोकांचे तिकीट कट करत आहेत। इथं सगळं काळा कारभार चालू आहे आणि आज दिनांक 31/12/2025 रोजी आमचा फॉर्मवर भाजपवाल्यांनी ऑब्जेक्शन घेतला होता। इथं मधून OBC मधून मी अक्षय भानुसिंह रावत उमेदवार म्हणून इथं आहे, लढणार आहे शिवसेनेतून धनुष्यबाण निशाणीवरून। त्याच्यावर त्यांनी ऑब्जेक्शन घेतला होता भाजपवाल्यांनी की त्यांना माहीत झालं की प्रभाग 16 आणि नांदेडभरात आता भाजपचा माती होणार आहे, कारण की त्यांचे निर्णय खूप चुकीचे गेलेले आहेत। आणि हेमंत भाऊ पाटील, सन्माननीय हेमंत पाटील यांनी आमच्यावर जे विश्वास टाकलं त्याच्यावर आम्ही खरे उतरूत आणि इथं शिंदे साहेबांचा वर्चस्व आणि जुना नांदेड गाडीपुरा प्रभाग इथं शिवसेनेचा विजय निश्चित करू। आम्ही 4 उमेदवार अक्षय भानुसिंह रावत मधून, मधून मीना गंगाभीषण कांकरजी, मधून संगीता योगिता गजेंद्रसिंह ठाकूर आणि मधून दिलीप सोडीजी असा आमचा हा प्रबळ पॅनल आम्ही इथं तयार केलेला आहे। आणि हे सगळे लोक हे पैशाने नाहीत तर जनतेतून काम करणारे आहेत। आज माझे वडील 40 वर्षापासून जनतेची सेवा करत आहेत आणि यापुढेही आम्ही या लोकांची जनतेची अशी सेवा करू। आज भाजपवाल्यांची पायाखालची जमीन सरकलेली आहे। आक्षेप घेतला होता तो काय होता आणि त्याच्यावरती काय निर्णय? भाजपवाल्यांनी निष्ठावंत जे कार्यकर्ते जसे सोडी असतील किंवा तुमच्यासाठी तर यांना डावलून कुणाला दिले? भाजपवाल्यांनी भानुसिंह रावत आणि दीपकसिंह सोडी माजी असताना, खूप सिनियर लीडर असताना यांचे तिकीट कापून आयात केलेले काही चिल्लर लोकांना अशी उमेदवारी दिली की त्यांना असं वाटलंय निष्ठावंत लोकांचे पैशाच्या जोरावर ते निवडून येतील। आम्ही जरी पैशाने जरी हे नसले तरी आम्ही लोकात आहे याचा विचार केला नाही। दीपूबाई सोडी 24 तास लोकांची सेवा करणारा माणूस, कांकरजी 24 तास लोकात राहणारे, गजेंद्र ठाकूर आणि माझे वडील भानुसिंह रावत सगळ्यांची सेवा करणारे लोक आम्ही लोकात आहेत। म्हणून त्यांना माहीत होतं की आम्ही आलेच तर त्यांना उद्या हे होईल, म्हणून आमचे तिकीट कपात करून पैसेवाल्यांना पैशाच्या बळावर निवडून येणाऱ्यांना त्यांनी तिकीट दिलेलं आहे। आणि हेमंत भाऊ पाटील आणि बोंडारकर साहेबांनी जे आमच्यावर विश्वास टाकलेला आहे त्याच्यात आम्ही पूर्ण पात्र उतरूत आणि त्यांना जागा दाखवून देऊ। आक्षेप घेण्यात आला